नाथचरित्र भाग 7. रामकृष्ण हरी जय हरी. जया नामना रूपना गुण काही, जया देह विदेह ना भास नाही. बहु तारिले हस्त ठेवूनी माथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. एकनाथ महाराज की जय. एकनाथाने देवगिरीची दिशा विचारून घेतली. साधारण पैठण ते देवगिरी अंतर विचारून घेतलं. पुराणिकांना काहीही शंका आली नाही, इतर लोकांना आजूबाजूच्यांनाही असं काही वाटलं नाही. माहिती होतं की एकनाथ चौकस आहे, जिज्ञासू मुलगा आहे, तो केवळ सहज चौकशी करत असेल असंच त्यांना वाटलं. आणि इकडे तर वारकरी बाबांनी पण सांगितलेलंच होतं. त्यामुळे वारकरी आणि हा यांच्यामध्ये काहीतरी संवाद झालेला असेल हे इतर लोकांना लक्षात आलं. आता एकनाथाची विचारचक्र आता हळूहळू दृढतेनं आणि निश्चयात्मक बुद्धीनं फिरू लागली. देवगिरीला जायचंच, सद्गुरूंना हुडकून काढून त्यांना शरण जायचंच, हे त्याने मनोमनी पक्क केलेलं. पूर्ण विचारांती हळूहळू पुढे निघालेला साधारणपणे 12 वर्षाचा असेल. आता मनामध्ये भीतीचा लवलेशही नव्हता. प्रत्येक पाऊल निश्चयानं असं पडत होतं. मार्ग भरा 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 संपत होता. आपल्याच विचारात गर्क असलेल्या एकनाथाचं लक्ष पूर्व दिशेनं वेधून घेतलं. सूर्य गर्भे असल्यानं प्राची प्रसन्न होती, दिशा फाखत होत्या. पक्षीगण आनंदानं चिवचिवलू लागला होता. मंदावलेला वारा आता थोडा गतिमान झाला होता. त्याचं शीतलत्व आल्हाददायक वाटत होतं. सूर्य डोकावताच प्राची हसली. तिच्या मुखावरचे सारे हर्षोत्फुल्लित भाव रंग उधळणीच्या रूपानं बरसू लागले. इंद्रधनुष्यी रंग एकमेकात मिसळून हातात हात घालून प्रमोदानं नाचू लागले. निसर्गाचा हा आनंदोत्सव पाहून एकनाथ थक्क झाला. हा वारा, ही धरती, हे आकाश, ही सारी पंचमहाभूतं आनंदाची कुजबूज करत आहेत आणि मलाही यात सामील करून घेत आहेत. खरंच मी तरी ह्या सर्वांपासून वेगळा कुठं आहे? हा आनंद म्हणजेच मी ना. सूर्योदयाप्रसंगीच्या ऋग्वेदातल्या ऋचा पूर्वी शास्त्रीबुवांनी समजून सांगितल्या होत्या. त्यांच्या मुखातून ऐकलं ते निसर्ग वर्णन फार गोड वाटायचं. पण आज त्या सगळ्यांचा प्रत्यक्ष दर्शन सुख मिळतं आहे. ते अधिकतम विलोभनीय आहे. ही अनुभूती शब्दानं वर्णन करण्यापलीकडची होती. अनुभवानेच उपभोगण्याची प्रसन्नता अनुभवण्याचीच होती. माझ्या कुळाची परंपरा तुझ्याच नावानं विभूषित झाली आहे. कदाचित माझे पिता सूर्यनारायण आणि आजोबा चक्रपाणी म्हणजे ते तुझंच नाव, कारण तूही तेजोवलय घेऊनच लोकसेवा करतो आहेस. म्हणजे तू चक्रपाणीच आहेस. आणि माझे पणजोबा तर प्रत्यक्ष भानुदास साक्षात तुझंच रूप आहे. हे सूर्याच्या तेजोवलयाकडे पाहत नमस्कार करत एकनाथ पुटपुटला. आणि या विचारानं त्याला भाव समाधी लागली. इतक्यात हा मार्ग स्वच्छ दिसत होता. अधूनमधून माणसांची गुराढोरांची चाहूल लागत होती. गावकूस जवळ आल्याची ती खूण होती. एवढ्यात 2 पांथस्थ त्या एका झाडाखाली विसाव्याला आले. त्यांनी जवळ विहीर पाहून आपल्या दशमीचं गाठोडं सोडलं. तिथे बसलेल्या एकनाथाकडे पाहत ते म्हणाले, बाळा, आमच्याबरोबर दशमी खायला ये. अंगरका काढून बसलेल्या एकनाथाच्या गळ्यातलं जानवं पाहून त्यातला एक म्हणाला, बाळा, दशम्या दुधातल्या आहेत, त्याला बाध नाही. शिवाय आम्हीही उच्च कुळीचे आहोत, तेव्हा संकोच करू नकोस. आता मात्र कशी कोण जाणे एकनाथाला भुकेची जाणीव झाली. तो मुकाट्यानं दिलेल्या दशम्यांचा फराळ करू लागला.
योगक्षेमाचा भार वाहण्याची हमी घेणारा परमेश्वर जणू आपला बोल सार्थ करून दाखवत होता की काय न कळे. पण या वाटचालीत एकनाथाचा योगक्षेम तो कुणाच्या तरी रूपानं येऊन चालवत होता हे मात्र निश्चित. थोडी विश्रांती, थोडंसं चालणं, थोडा विसावा, परत चालणं असं करत करत जाणकारांना वाट पुसत पुसत तो जिद्दीचा बालक इच्छित स्थळी येऊन पोहोचला. तसा पैठण नगरीत आणि देवगिरी नगरीत फारसा फरक एकनाथाला आढळला नाही. लोकांचे पोशाख, बोलण्याची ढब, हवामान वगैरे वगैरे सगळं सारखंच होतं. पैठण ही विद्यानगरी होती, तर देवगिरी ही राजधानी होती. हाच काय तो मुख्यतः फरक होता. आता एकनाथापुढे यक्ष प्रश्न उभा टाकला होता, तो हा की ह्या सगळ्या समुदायातून नेमके जनार्दन स्वामी कसे शोधून काढायचे. जनार्दन नावाच्या पुष्कळ व्यक्ती इथे असतील, पण नेमके माझे सद्गुरू कोणते? जोगी, बैरागी, मुल्ला, फकीर, टिळामाळावाले, उभगंध आडवगंध लावणारे, साधू संन्याशी, या सगळ्यांचा भरणा या गावात विपुल आहे. पण माझी शंका कुणाला विचारणार? साधुत्व हे काही पोशाखावर अवलंबून नसतं. पुराणिक बुवा तर नेहमी पुराणात सांगत, जटाजुटा वाढवलेल्या भगवी वस्त्र परिधान केलेली म्हणून कोणी साधू होत नाही. सद्गुरू शंकराचार्यांनी, जगद्गुरू शंकराचार्यांनी तर स्पष्टच म्हणलं आहे की जटिलो मुंडी लुंचित केशहा काशायांबर बहुष्कृत वेश. ही मंडळी केवळ उदरनिर्वाहासाठीच हा साधुवेश परिधान करतात. अपार पाठांतर आणि बरंच वाचन झालेला हा मुलगा एका कृष्ण मंदिरात थांबला. आपलं नित्याचं पाठांतर करत बसला. तिथल्या पुजाऱ्यानं त्याला मंदिरात रात्री झोपण्याची परवानगी दिली. दिवसा गुरूंच्या शोधात वणवण हिंडावं आणि रात्री कृष्ण मंदिरात भजन कीर्तन ऐकत झोपी जावं, हा जणू नित्यक्रमच झाला. एकीकडे तो दयाळू भगवंत कुणाच्या न कुणाच्या रूपानं येऊन याचा उदरनिर्वाह करीत असे. त्याचा शांत नम्र स्वभाव, त्याची भजन कीर्तनातली आवड, त्याचं पाठांतर ह्यामुळं मंदिरात दर्शनाला आणि श्रवणाला येणाऱ्या भाविकांच्या तो लगेच मनात भरे. मग कुणी त्याला शनिवार, सोमवारचा ब्राह्मण म्हणून जेवायला बोलवत, कुणी सहस्त्रावर्तनाला बोलवत, अगर कुणी व्रतसमाप्तीचा बटू म्हणून त्याला आवर्जून आमंत्रण देत. पोटाची भूक भागत असली तरी मनाची तळमळ थांबत नव्हती. हा संक्रमणाचा काळ मोठा कठीण होता. आणि आता मनामध्ये आलं की गंगा मातांनी सांगितलं, त्या वारकरी बुवांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं, पण अजून मला माझे गुरु का भेटत नसतील? आणि ध्यान लावलं आणि मनापासून आर्तसाद घातली की हे गंगा माते, हे भगवंता, तुम्ही तर मला सांगितलं होतं की माझे गुरु भेटणार आहेत. मग मी इतकी वणवण फिरतो भटकतो, पण अजून गुरु का भेटत नाही आहेत? माझा काही मार्ग तर चुकत नाही ना? त्यावेळेस आवाज ऐकू आला, हा स्वामी मठमठी तुला न भेटे मुला, तो राहे कचेरी माझे किल्ल्यात सुभाये थला, आहेत तयांच्या द्वारी पहारे करी, रोहिले अरब रजपूत समशेरी नंग्या करी, ना तिथे कमंडलू दिसे मृगाजिन तसे, रूबरू मखवली गादीवर लोडा टेकून बसे, ना भगवे अंगावरी दंडही करी, डोईस भव्य पागोटे पोशाख सकल भरजरी, जन म्हणती पंत त्याजला संत तो भला.
अर्थातच अर्थातच माझे सद्गुरू म्हणजे संत आहेत हे तर नक्कीच. आता गुरुभेटीची आस, त्यासाठी करावी लागणारी धडपड आणि बालवय सारंच काही आगळं वेगळं होतं, पण प्रयत्न करण्याची त्याची जिद्द वाखाणण्यासारखी होती. शेंडी तुटो वा पारंबी तुटो ही दृढ भूमिका होती. केव्हा ना केव्हा तरी मला यश येईल, मला गुरु भेटी होईल, ही त्याची प्रामाणिक श्रद्धा होती. फक्त या कसोटीच्या काळात दृढपणे टिकाव धरून प्रयत्नांची कास बळकट धरायला हवी होती. आणि हा मुलगा निश्चयकारक बुद्धीनं त्या ठिकाणी घट्ट चिकटून होता. आता समजलंच होतं की किल्लेदार आहेत. एकनाथ एका भिक्षुकाच्या घरी जेवायला बसला होता. जेवता जेवता यजमान म्हणाले, आज गुरुवार. अगं, मला किल्ल्यावर जायचं आहे, माहीत नाही का? माझी कानटोपी काढून ठेवली का? खडावा आणि झोळीही पाहून ठेवा. त्यांची पत्नी काकवी वाढता वाढता म्हणाली, झोळी फाटली होती, ती दोरवून ठेवली आहे बरं. शिवाय गोपीचंदनही काढून ठेवलं आहे. एकनाथांकडे पाहून त्या म्हणाल्या, ह्या मुलालाही घेऊन जा ना किल्ल्यावर. किल्ल्यावर? ते कशासाठी? बहामनी राज्याची राज्यसूत्र तिथूनच हलतात ना, मग तो आपणास तिथं कसं जाऊ देतील? एकनाथ हात खोळंबून म्हणाला की मला पण तिथे तशी तर येण्याची इच्छा आहेच आहे. ते इतर लोक काय म्हणतात ते ऐकून मला थोडीशी माहिती झाली आहे. तर मी तुमच्याबरोबर आलो तर चालेल का? ते यजमान म्हणाले की बाबा रे, या किल्ल्याचा किल्लेदार आहे ना, तो हिंदू आहे आणि तो धार्मिक प्रवृत्तीचे आणि त्यांच्या कामातला प्रामाणिकपणा, सगळ्या धर्मांबद्दलची त्यांची आस्था, सहिष्णुता आणि राजसत्तेबद्दल असलेली निष्ठा, यामुळे इथला मुख्य सुलतान किल्लेदारावर फार खुश आहे. केवळ त्याच्या सोयीसाठी, त्याच्या इच्छेसाठी किल्ल्यावर गुरुवारी कामकाजाला सुट्टी असते आणि इतर वेळी किल्ल्यावर जायला फार कडेकोट बंद असतो. म्हणजे या बंदोबस्तामध्ये कुणीच जाऊ शकत नाही, सहजी कुणालाही जाता येत नाही. पण दर गुरुवारी मात्र तिथं मुक्तद्वार असतं. मुक्तद्वार कशासाठी, कुणासाठी? बाई म्हणाल्या, अर्थात त्या यजमानांच्या पत्नी म्हणाल्या, अरे किल्लेदार तिथे जाईल, त्याला दक्षिणा देतो, दानधर्म करतो, म्हणून माणसांची फार गर्दी असते बघ तिथे. नाव काय, नाव काय त्या किल्लेदारांचं? एकनाथांनी उत्सुकतेनं विचारलं आणि भटजी नाथांना जे अपेक्षित होतं तेच म्हणाले की त्यांना जनार्दन स्वामी म्हणतात. त्याच वेळी सद्गुरू जनार्दन स्वामी हेच असतील. हृदयामध्ये आनंद सागर उसळला. त्याच्या रोमारोमात अगदी किल्ल्यावर जाण्यासाठी उतावीळपणा निर्माण झाला आणि पुन्हा वाटलं, एवढा सत्पुरुष यवनाची चाकरी कशाला करेल, पण किल्ल्यावर जाऊन पाहू तर काय हरकत आहे. आणि जर हेच खरे सद्गुरू असतील तर माझी तळमळ ओळखतील आणि मला प्रसाद नक्कीच देतील. तोच प्रसाद घेण्यासाठी तर माझी धडपड सुरू आहे आणि भगवंत माझ्या पाठीशी आहे. जय हरी, रामकृष्ण हरी.